कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। नाशिकच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 8 वाजता नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल 88,935 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून कोपरगावातील गोदावरी नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। नाशिक पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून 88,935 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात आला आहे। या मोठ्या विसर्गामुळे कोपरगाव परिसरातील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुलावरून पाणी जाण्याची शक्यता असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं कोपरगाव गोदावरी नदीवरील लहान पूल तात्पुरता वाहतुकीसाठी बंद केलाय। त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय। पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस प्रशासन, नगरपालिका, महसूल प्रशासन आणि पाटबंधारे विभाग यांची सर्व यंत्रणा सतर्क असून नदीकाठच्या परिसरावर सातत्यानं नजर ठेवली जात आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, तसेच नदी पात्र आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे असेही आवाहन करण्यात आले आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। गोदावरी नदीचं जे पाणलोट क्षेत्र आहे या ठिकाणी नाशिक अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदीपात्रात पाणी वाढलेलं आहे। याचप्रमाणे नांदूर मधमेश्वर जो प्रकल्प आहे त्या याच्यातून देखील 88,000 क्युसेकचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात आल्याने बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की कोणीही नदी, नाले किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी पूर परिस्थिती असेल त्या ठिकाणी पासून दूर राहावे। तसेच कोणीही वाहने किंवा आपण स्वतः पुराच्या पाण्यामध्ये कुठेही जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असे पोलीस विभागातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे। तर अशा परिस्थितीत खास करून मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यासाठी अनेक युवक-युवती नागरिक या ठिकाणी येतात, अशांना आपण काय सांगणार? सर्व जे रील्स किंवा बाकीचे जे फोटो व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी येतात सर्वांना विनंती आहे की कोणीही नदीच्या पाण्याजवळ जाऊ नये। कोणी अशा प्रकारे नदीच्या पाण्याजवळ जाऊन जीव धोक्यात घालत आहे असं दिसून आल्यास पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल। आला राजपालचा भव्य मान्सून सेल आला। सिंथेटिक साड्या फक्त 99 रुपयांपासून, काठपदर पैठणी साड्या फक्त 299 रुपयांपासून, कुर्ती पंजाबी ड्रेसवर आकर्षक ऑफर्स, पुरुषांसाठी शर्ट पॅन्ट जीन्सवर खास सवलत, लहान मुलांचे फॅशनेबल कपडेही कमी किमतीत, ब्लँकेट, डोअरमॅट, टॉवेल, शर्टिंग, सुटिंग आणि बरेच काही 30% ते 70% घसघशीत सूट। संपूर्ण कुटुंबाच्या खरेदीसाठी एकच ठिकाण, HM राजपाल, येवला रोड, कोपरगाव। कमी किंमत, उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची अखंड परंपरा। त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठीच।